कोल्हा आणि कावळा. एका हिरव्यागार जंगलात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर एक कावळा राहत होता. तो रोज अन्न शोधायला बाहेर जायचा आणि संध्याकाळी आपल्या झाडावर येऊन आराम करायचा. एके दिवशी कावळ्याला एका गावात ताजा पोळ्यांचा सुगंध आला. तो लगेच खाली उतरला आणि एका घराच्या खिडकीतून त्याने एक गरम चविष्ट पोळी उचलली. खूप आनंदाने तो परत आपल्या झाडावर जाऊन बसला. तो शांतपणे ती पोळी खाणार इतक्यात एक चतुर आणि धूर्त कोल्हा तिथे आला. कोल्ह्याने कावळ्याच्या तोंडातली पोळी पाहिली आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. कोल्हा मनात म्हणाला, ही पोळी मला मिळालीच पाहिजे. तो झाडाखाली उभा राहून गोड आवाजात म्हणाला, अरे वा कावळ्या भाऊ, तू किती सुंदर दिसतोस. तुझे काळे चमकदार पंख किती मोहक आहेत. कावळा थोडासा खुश झाला. कोल्हा पुढे म्हणाला, फक्त दिसण्यातच नाही तर तुझा आवाजही खूप गोड असेल. मला एक दाणा ऐकव ना. कावळा आता खूप आनंदी झाला. त्याला वाटलं, मी किती छान आहे, सगळे माझं कौतुक करतात. तो गाणं गाण्यासाठी तोंड उघडतो आणि त्या क्षणी त्याच्या चोचीतली पोळी खाली पडते. कोल्हा लगेच झटकन ती पोळी उचलतो आणि पळून जातो. कावळा काही क्षण गप्प बसतो. त्याला आपली मोठी चूक समजते. तो मनात म्हणतो, मी खोट्या स्तुतीला फसलो. मला सावध राहायला हवं होतं. त्या दिवसापासून कावळा अधिक शहाणा झाला. शिकवण: चापलुसी करणाऱ्यांपासून नेहमी सावध राहा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी बोधकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.